दोघीजणी बोलत आहेत, चला आपण वीरला जाऊया पाया पडायला, श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरात पाया पडायला. जाता जाता वाटेत बाग भेटली, सर्प उद्यान. त्यांना खूप आवडती ही बाग, त्यांना खूप आवडती. त्या म्हणतात, मामाचं हे माझ्या गाव आहे. हे बघा, पुणे शहरातली सर्प उद्यान, राजीव गांधी उद्यान. आणि मग दोघी म्हणतात, ते चला बाग बघा, मामाचं गाव, हे माझ्या मामाचं गाव पुणे. आणि जाता जाता निसर्गाचं त्यांना दर्शन झालं. ते म्हणतात, वा किती सुंदर निसर्ग आहे हा. अशा बोलत आहेत दोघीजणी. कोणाला बघायचा निसर्ग. नंतर वाटेत बोगदा भेटला. बोगदा, त्या दोघीजणी इतक्या ओरडत होत्या, त्यांच्यासोबत दादासुद्धा ओरडत होता. आणि जोपर्यंत बोगदा संपत नाही तोपर्यंत त्यांचे ओरडणं चालूच होतं. मग जेव्हा बोगदा संपला तेव्हा त्या शांत झाल्या. आणि इतकी मज्जा करत होत्या दोघीजणी. त्यांना खूप आवडतं. मावशीबरोबर रिक्षामध्ये निघाल्या होत्या दोघीजणी. वाटेत त्यांना शेती भेटली, काळी काळी शेती, ऊसाची शेती. त्या विचारत होत्या, हे मम्मा काय आहे? मी म्हटलं, ऊसाची शेती आहे ही काळी माती किती सुंदर वाटत आहे बघा. आणि मग दोघींचं दर्शन झालं. मग दोघी म्हणतात, या दर्शनाला, कोणाला दर्शन घ्यायचं या लवकर बघा. आणि मग हात जोडत आहेत दोघीजणी. आणि मग दोघींचे पाय खूप भाजत होते. मग त्या पटकन रिक्षात बसल्या आणि मग सांगतात, चला आता दर्शन झालं, चला घरी. मग जाता जाता हॉटेलमध्ये सगळ्या मिठाच्या बरण्या त्यांनी गोळा करून घेतल्या प्रत्येक टेबलवरच्या आणि खेळत बसल्या. मग तिचे काका ओरडले आणि त्यांनी सांगितलं, त्या ठेवून ये. मागं खूप छान शेती होती. मग त्या मिठाच्या बरण्या दोघींनी जाऊन ठेवून आल्या. दादा पण मदत करत होता ठेवायला. प्रत्येक टेबलवरती त्या ठेवून आल्या मिठाच्या बरण्या. त्यासोबत दादाने सुद्धा हेल्प केली त्यांना मिठाच्या बरण्या ठेवण्यासाठी. सगळं पसारा करून ठेवला होता दोघींनी. आणि मग नंतर फिश थाळी आली. त्यांना फिश खायची होती. आणि मग मटण. कोणाला आवडती फिश थाळी आणि मटण थाळी सांगा कमेंटमध्ये. दोघींनी मग फिश आणि आळणी रस्सा आणि भातच खाल्ला. मग दादानी थम्सअप घेतलं होतं तर त्यांनासुद्धा प्यायचं होतं. मग त्या गेल्या आणि थम्सअप आणलं. आणि मग दोघींनी, ईशा म्हणत होती मी देईल पैसे, पण श्रीषाने दिले. मग ईशा बॉटल घेऊन आली आणि दोघींनी मिळून थोडंसंच दिलं. मग मावशीनी आणि आम्ही सगळ्यांनी थोडंसंच घेतलं, कारण की ते शरीराला चांगलं नसतं. मग बापदेव घाटातून आम्ही जेव्हा निघताना खाली निसर्ग इतका छान सुंदर व्ह्यू दिसत होता. आणि पुणे शहराचं अख्खं सुंदर दर्शन झालं. मन प्रसन्न झालं हे बघून. मग आम्ही थोड्या वेळ थांबलो, थोडासा व्ह्यू बघितला आणि मग आम्ही पुढे निघालो. आणि मग पुढे निघाल्यानंतर ईशा श्रीषाला पुढे गेल्यानंतर आणखी असं वाटत होतं का आपण आणखी बघावं, आणखी खूप फिरावं. मग नंतर न जाता जाता आम्हाला तिची मावशी क्रीम रोल असे सप्लाय करते हॉटेलमध्ये. मग तिला ते कारखाना दाखवला. जाता जाता कारखाना दाखवला क्रीम रोलचा. मग त्यांना खूप आवडलं, हे क्रीम रोल कसे बनतात. त्या म्हणतात, बघा मित्रांनो, हे बघा किती क्रीम रोल आहेत. मग क्रीम रोल इतके आवडले. ते ओव्हन दाखवलं, ओव्हन. आणि पण तिथं इतकं गरम होत होतं का ते गरम होत होतं तेव्हा आम्हाला ते सहन नाही झालं. ईशा झोपायचं नाटक करत होती. श्रीषाला मामाच्या घरी जायचं होतं म्हणून ती रडत होती. मग शेवटी आलो आम्ही मामाच्या घरी. मग सगळे म्हणले, आलो आम्ही एकदाचं. मग सगळ्यांना खूप बरं वाटलं. खूप ऊन होतं ना, मग खूप बरं वाटलं एकदाचं घरी आल्यानंतर.